आणि बातमीपत्राची सुरुवात करूया आजच्या दिवसभरातील मोठ्या बातमीनं। सैफ अली खान यांच्या संदर्भातील चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानवरती हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती देखील पोलिसांनी दिलेली आहे। एकाचा शोध सुरू आहे। संशयिताने पायऱ्यांचा वापर करून घरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांच्या 10 टीम हे आता कार्यरत आहेत। अभिनेता सैफ अली खान यांच्यावर चाकूने हल्ला झाला। सैफवरती 6 वार करण्यात आल्याची माहिती आहे आणि चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। रात्रीपासून घरात दबा घेऊन बसलेला सैफवरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या चोराने रात्री सैफच्या घरी गेला, तिथेच राहिला आणि त्यानंतर हा मध्यरात्री हल्ला झालेला आहे। फॉरेन्सिक टीम कडून तपास सुरू आहे। शस्त्रक्रिया झाल्याची डॉक्टरांनी माहिती दिलेली आहे। पोलिसांची टीम ही सैफच्या घरी सकाळी दाखल झालेली आहे। त्या टीम कडून चौकशी सुरू आहे। सीसीटीव्ही फुटेजचे संपूर्णपणे तपास सुरू आहे। पोलिसांकडून सीसीटीव्ही मध्ये फुटेजची तपासणी करण्यात आल्यानंतर संशयित आहे त्याला एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। मात्र हा हल्ला चोरीच्या उद्देशानेच झाल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे। सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्यानंतर नोकरांची देखील चौकशी होती आहे। मध्यरात्री 2:30 ते 3 वाजता हा हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये सैफ अली खानवरती 6 जखमा झाल्या। 2 जखमा ह्या गंभीर आहेत, ज्याची शस्त्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे। प्रकृती स्थिर आहे। मात्र हा हल्ला झाल्यानंतर जे 3 कर्मचारी होते हे 3 कर्मचाऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे। आणि हल्ला झाल्यानंतर या 3 कर्मचाऱ्यांनी सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामध्ये नेलं। त्यानंतर शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे, प्रकृती स्थिर आहे। मात्र हल्ला झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागलेले आहेत, ज्याची उत्तरं मुंबई पोलिसांनी दिलेली आहेत। सैफ अली खान याच्यावरती जो हल्ला झालेला आहे तो चोरीच्या उद्देशाने झालेला आहे। आरोपीच्या अटकेसाठी 10 टीम ह्या तैनात आहेत। चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि एकाचा शोध सुरू आहे। काल रात्री अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने एक आरोपी याने शिड्यांचा वापर करून बिल्डिंगमध्ये एंट्री करून शिड्यांचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी एंट्री केलेल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तो एक्यूज्ड चे डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत। त्या आरोपीला अटक करण्यासाठी 10 डिटेक्शनच्या टीम्स विविध ठिकाणी काम करत आहेत। लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल आणि पुढचे डिटेल्स घेण्यात येतील। बातमी या संदर्भातील सैफवरती हल्ला झालाय आणि सैफच्या मणक्याजवळून चाकूचा तुकडा बाहेर काढण्यात आलेला आहे। 2.5 इंच चाकूचा तुकडा आहे तो बाहेर काढण्यात आलेला आहे। शस्त्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे। लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे। अतिदक्षता विभागामध्ये सैफ अली खानवरती उपचार सुरू आहेत। सैफ अली खानवरती शस्त्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे आणि आता सैफ अली खान यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। सैफ अली खान यांच्यावरती हल्ला झालेला आहे, मात्र मणक्यामधून 2.5 इंचाचा चाकूचा तुकडा हा बाहेर काढण्यात आलेला आहे। त्यामुळे गंभीर दुखापती त्यांच्या पाठीमागे झालेली आहे आणि तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं। शस्त्रक्रिया आता पूर्ण झाली आहे, प्रकृती स्थिर आहे। So I'm Dr. Nitin Dange. Mr. Saif Ali Khan was admitted today morning around 3 a.m. with alleged history of assault by some unknown person at his residence. He sustained major injury to the thoracic spine due to a lodged knife in his spine. Surgery was performed to remove the knife and also repair the leaking spinal fluid. There were 2 other deep wounds on his left hand and right side of the neck, which were repaired by the plastic surgery team, Dr. Leena Jain and her team. Mr. Saif Ali Khan also was monitored during the surgery by Dr. Srinivas Kudwa, our cardiologist, and also my team and assistants who helped me to do this surgery. He is completely stable now. He is in a recovery mode and he is completely out of danger. नमस्कार, मैं डॉक्टर नीरज उत्तमानी, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर लीलावती हॉस्पिटल। मिस्टर प्रशांत मेहता, our permanent trustee, लीलावती हॉस्पिटल। Dr. Nitin Dange, our neurosurgeon, our cardiologist, Dr. Srinivas Kudwa. We wish to inform you that fortunately Mr. Saif Ali Khan's surgery has been done very well.
He is on recovery path. The operation is over. He has been shifted to ICU. Maybe in a day or two, he will be shifted in the wards, and after that, he can be taken care. Fortunately, the injuries were deeper, but our doctors and our medical team has managed to do it. आणि दरम्यान सैफ अली खानवरती नेमका हल्ला कसा झालाय ते देखील आपण घटनाक्रम जाणून घेऊयात. वांद्र्यातील राहत्या घरी सैफवरती चाकून हल्ला झाला. मध्यरात्री 3च्या सुमारास चोर घरामध्ये शिरला. चोराची घरातील नोकरांसोबत बाचाबाची सुरू होती. यावेळी सैफ अली खान तिथे आला आणि त्यांनी चोरासोबत झटापट केली. हल्लेखोरानं सैफच्या पाठीवर धारदार शस्त्रानं वार केला. धारदार शस्त्र सैफच्या पाठीमध्ये अडकल्यानं रक्तस्राव झाला. सैफच्या मानेवरती देखील 10 सेंटीमीटरची खोल जखम आहे. सैफच्या मान, हात आणि पाठीवर जखमा झाल्याची माहिती आहे. मध्यरात्री 3:30 वाजता सैफला रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. सैफ अली खानवरती लीलावती रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. प्रकृती स्थिर आहे. सैफच्या घरातला एक कर्मचारीही जखमी झालाय. कुटुंबातील इतर सदस्य हे सुखरूप आहेत. करीना कपूर यांच्या टीमनं ही माहिती दिली. चाहत्यांना विनंती आहे त्यांनी शांत राहावं. करीना कपूर लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचली. सारा आणि इब्राहिम देखील रुग्णालयामध्ये आलेले आहेत. ही 2 दृश्य आपण पाहतोय. करीना कपूर देखील सैफ अली खान यांची विचारपूस करण्यासाठी, त्यांच्या तब्येतीची माहिती घेण्यासाठी हे लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत. दुसरीकडे सारा अली खान आणि इब्राहिम अली खान हे देखील पोहोचलेले आहेत. दरम्यान सैफ अली खानच्या हल्ल्यावरती सवाल उपस्थित करण्यात आलेले आहेत. कडेकोट सुरक्षा असलेल्या घरामधून चोर नेमका कुठून आला? सुरक्षा रक्षकांचा विढा असणाऱ्या घरात घुसला कसा? सैफच्या घरामध्ये शिरून हल्ला करण्याचं धाडस कसं केलं? नक्की चोरीचा उद्देश होता की आणखी काही? सैफवरती जीवघेणे वार करून देखील चोर पळाला कसा? असे अनेक प्रश्न हे उपस्थित करण्यात आलेले आहेत. कडेकोट सुरक्षा असलेल्या घरामध्ये चोर नेमका कुठून आला हा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. सुरक्षा रक्षकांचा विढा असणाऱ्या घरामध्ये कसा घुसला? सैफच्या घरामध्ये शिरून हल्ला करण्याचं धाडस कसं करण्यात आलं? नक्की चोरीचा उद्देश होता की आणखी काही? हा देखील प्रश्न उपस्थित झालाय. सैफवरती जीवघेणे वार करून देखील चोर हा वार करून पळाला कसा? सुरक्षा रक्षकांनी चोराला अडवलं कसं नाही? एकट्या हल्लेखोरानं इतके वार कसे केले? मुंबईत एखाद्या सेलिब्रिटीच्या घरात घुसणं इतकं सोपं आहे? आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत काय काय घडलंय त्यावरती एक नजर टाकूयात. मध्यरात्री 2:30च्या सुमारास सैफवरती चाकू हल्ला झाला. 3:30च्या सुमारास सैफला लीलावती रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. सैफ अली खानवरती शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. मणक्यामधून चाकूचा 2.5 इंचाचा तुकडा हा काढण्यात आलाय. पोलिसांची टीम सैफच्या घरी पोहोचली आहे. नोकरांची देखील पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. महिला कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. करीना, रणबीर कपूर, सारा, इब्राहिम रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत. आणि दरम्यान सैफकडे किती संपत्ती आहे हे देखील जाणून घेऊया. सैफ अली खानला हरियाणाच्या पतोडीचा नवाब म्हटलं जातं. पतोडी पॅलेसची किंमत जवळपास 800 कोटी आहे. सैफकडे मर्सिडीज, ऑडी, रेंज रोव्हर स्पोर्ट, BMW सारख्या कार आहेत. सैफला बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत ऍक्टर म्हटलं जातं. एका सिनेमासाठी सैफ 10 ते 12 कोटी घेतो. सैफची नेटवर्थ 1200 कोटी असल्याची माहिती आहे. सैफच्या मुंबईतील घराची किंमत 100 कोटी आहे. सैफ आणि करीनाची कमाई जवळजवळ 1685 कोटी आहे. आणि दरम्यान आतापर्यंत कोणत्या अभिनेत्यांना धमक्या आलेल्या आहेत त्या देखील आपण जाणून घेऊयात. वांद्र्यातील सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला.
सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. शाहरुख खानला खंडणीची मागणी करण्यात आली, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, आमिर खान यांनाही याआधी धमक्या आलेल्या आहेत. अक्षय कुमारला गँगस्टर रवी पुजाराकडून धमकी देण्यात आली होती. पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या झाली. सिंगर हनी सिंगला गँगस्टर गोल्डी बराटकडून धमकी देण्यात आली. मिथुन चक्रवर्तींना पाकिस्तानामधून धमकी देण्यात आली. संजय दत्तला अबू सालेम दाऊद इब्राहिमकडून धमकी देण्यात आली. विक्रांत मेस्सीला गोध्रा हत्याकांडवरील द साबरमती रिपोर्ट चित्रपटावरून धमकी देण्यात आली होती. बिग बॉस फेम मुनव्वर फारुकीला बिश्नोई गँगकडून धमकी देण्यात आली. एकोणीसशे 97 मध्ये टी सिरीजचे मालक गुलशन कुमार यांची हत्या झाली. सैफवरील हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शंका व्यक्त केली आहे. सैफनं मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानं तो टार्गेटवरती होता. धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला आहे का, असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलेला आहे आणि सध्या त्या दिशेनं तपास सुरू आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूयात. एक्सवरती पोस्ट केलेला आहे. सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो. गेल्या अनेक वर्षापासून सैफ अली खानला मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केलं जात होतं. ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसं, हा प्रश्न उपस्थित आहे. या दिशेनं तपास होणं गरजेचं आहे, असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे. त्यांनी तशी पोस्ट एक्सवरती केलेली आहे. आणि या सगळ्या प्रकरणावरून आता संजय राऊत यांनी देखील सरकारवरती टीका केली आहे. बीडपासून बांद्र्यापर्यंत कुठेही कायदा सुव्यवस्था उरलेली नाही. मोठ्या कलाकारांच्या घराबाहेर सुरक्षा असूनही चोर घुसतात, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. पद्मश्री मिळालेला व्यक्तीही मुंबईत सुरक्षित नाही, अशी टीका संजय राऊत यांनी सरकारवर केली आहे. सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाला. मोठा कलाकार आहे. काल देशाचे प्रधानमंत्री मुंबईत होते. त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार. प्रधानमंत्री जरी मुंबईत असले तरी या राज्यामध्ये काय चाललंय हा प्रश्न एकदा या राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवा. आम्ही त्यांच्यावरती काही भाष्य केलं की त्यांना यातना होतात, वेदना होतात. पण महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला सुरक्षा नाहीच आहे. रस्त्यावर, घरात, झोपड्यात, चाळीमध्ये कुठेही चोर आणि दरोडेखोर घुसतायत, बँकात घुसतायत. जर मोठी लोक मोठ्या सुरक्षेच्या घेऱ्यामध्ये राहणारी सुरक्षित नसतील तर सामान्य माणसाचं काय, अशी आज परिस्थिती सैफ अली खानच्या प्रकरणाच्या निमित्तानं उपस्थित झालेली आहे. जर मुंबईसारख्या शहरामध्ये घरांना बुलेट प्रूफ काचा लावावा लागत असतील, 12व्या माळ्यावर घुसून अटॅक होत असतील, महिलांवरच्या शोषणाच्या केसेस सातत्यानं वाढत असतील, तर मग हे गृहमंत्रालयाचं, गृहमंत्र्यांचं, मुख्यमंत्र्यांचं अपयश नाही तर मग कोणाचं अपयश आहे? देवेंद्र फडणवीस जी, उनको संज्ञान लेना चाहिए. उनको अरे हम लोग अगर सुरक्षित ही नहीं रहेंगे मुंबई जैसे शहर में, और इतने बड़े बड़े पदों पर बैठे लोग, सैफ अली खान कोई साधारण आम चलते आदमी नहीं है. नवाब पटौदी के खानदान से है, एक फिल्म स्टार है.
तो ऐसे लोग भी अगर सुरक्षित नहीं है तो आप बताइए कि आम आदमी का क्या होगा। बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है। लोग डरे हुए हैं कि अगर सैफ अली खान के घर में चोर घुस के चाकू से हमला कर रहे हैं तो फिर किसी झुग्गी झोपड़े में घुसकर तो कभी भी किसी को मारा जा सकता है। इस पर सरकार को ध्यान देने की आवश्यकता है। सैफ अलीजींच्या घरामध्ये घुसून त्या ठिकाणी जो आहे त्याच्यावरती हा काल रात्री भाड हल्ला झालेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्या ठिकाणी पोलीस यंत्रणेचा सगळ्यात मोठा वावर आहे, लोकांचा वावर आहे, अशा ठिकाणी या घटना व्हायला लागलेल्या आहेत. या व्यक्तींकडे पोलीस प्रोटेक्शन आहे, त्या व्यतिरिक्त स्वतःची अशी वेगळी सुरक्षा व्यवस्था पण आहे. असं असताना सुद्धा दुर्दैवाने अशा हल्ला होतो आणि अशा तऱ्हेने ज्या घटना मुंबईमध्ये होतात त्या मुंबईमधल्या कायदा सुव्यवस्थेचे जे आहे त्याच्यावरती खूप या ठिकाणी जे विश्वास होता तो आता आमचा तुटलेला आहे आणि याच्या माध्यमातून प्रश्न सुद्धा निर्माण झाला की सर्वसामान्य माणसाच्या जीवनावरती आता पुढच्या काळामध्ये काय त्याचे परिणाम होणार आहेत. सैफ अली खान हमारे देश का एक बहुत ही उम्दा कलाकार है और वो भाई को अगर कहीं भी किसी तरह से चोट लगी या हमला हुआ, हम उसकी बहुत कड़ी निंदा करते हैं। अपराधी को तुरंत पकड़ना चाहिए और जल्दी उनकी रिकवरी हो जाए। मैं भगवान से प्रार्थना करता हूँ। आज सवेरे सवेरे जो सैफ अली खान जी के बारे में खबर आई बहुत ही शॉकिंग है, पर सरप्राइजिंग नहीं है। सरप्राइजिंग इसलिए नहीं है क्योंकि लगातार हम देख रहे हैं किस तरीके से सेलिब्रिटीज पे अटैक हो रहे हैं, चाहे वो सलमान खान जी हो, चाहे वो बाबा सिद्दीकी जी का मर्डर हो, और अब सैफ अली खान जी को लेकर ये कहा जा रहा है कि चोर ने घुसने की कोशिश की, वहां पे उनको स्टैप किया और वो अभी लीलावती में उनकी सर्जरी जा रही है। ये लॉ एंड ऑर्डर व्यवस्था जो मुंबई की है वॉज कंसिडर्ड वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड, सिर्फ देश में ही नहीं, वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड, और उसको चोट पहुंचाने का काम लगातार चल रहा है। अगर सही मायने में इन्वेस्टिगेशन होता, टाइम बाउंड इन्वेस्टिगेशन होता, तो शायद ये घटना रोकी जा सकती थी। आम आदमी राज्य सरकार से थोड़ी अकाउंटेबिलिटी मांगेगा, क्योंकि अगर सेलिब्रिटी सुरक्षित नहीं है तो हम सबकी सुरक्षा खतरे में है। जे काय बाबा सिद्दीकीचे झालेलं आहे ही गोष्ट अत्यंत धिक्कार करण्यासारखीच होती. सलमान खान यांच्यावर सुद्धा अनेक वेळा अटॅक करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि पण अशा पद्धतीचा सैफ अली खानवर हल्ला होणं योग्य नाही आणि अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी नक्कीच मुंबई पोलीस प्रयत्न करेल असा मला पूर्ण विश्वास आहे आणि आरोपीला लवकर पकडलं पाहिजे अशी आपली मागणी आहे. की विरोधकांनी टीका करण्याची आवश्यकता नाही आहे. घटना घडलेली आहे त्याचा निषेध करायला हरकत नाही. पोलिसांनी काय केलं पाहिजे हे सांगणं त्यांना अधिकार आहे, पण याच्यामध्ये राजकारण आणू नये असं माझं मत आहे. सैफ अली खान बांद्र्यामध्ये राहत होते. करीना कपूरचे ते मिस्टर आहेत आणि एकच माणूस त्या ठिकाणी चोरी करण्याच्या बहाण्यानं तो आला होता आणि त्यांनी त्याच्या मुलाकडे काहीतरी पैसे मागितले आणि रात्री त्यांना हे गडबड ऐकायला मिळाल्यानंतर सैफ अली खान उठले आणि त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामुळे त्याचा चोरीचा जो उद्देश आहे तो सफल झाला नाही, म्हणून त्याने अशा पद्धतीचे वार केलेले आहेत. 6 वार त्यांच्या अंगावर झालेले आहेत. पण झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे, निषेधार्थ आहे. एका फिल्म कलाकारावर अशा पद्धतीचा हमला होणं योग्य नाही आणि नक्कीच महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस जे आहे ते अशा घटना घडू नयेत यासाठी नक्की प्रयत्न करेल असा मला पूर्णपणे विश्वास आहे. बातमी प्रवीण दरेकर यांच्या संदर्भातील लवकरच सत्य बाहेर येईल. दरेकर यांनी म्हटलंय, शरद पवार किंवा संजय राऊत यांना राजकीय आखाड्यामध्ये उतरण्याची गरज नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं नसतं असं दरेकर यांनी म्हटलंय. सैफ अली खान यांच्यावर हल्ला झाल्यानंतर विरोधकांनी आता सरकारवरती टीका करण्यास सुरुवात केलेली आहे. मात्र यानंतर प्रवीण दरेकर यांनी सत्य लवकर बाहेर येईल, संजय राऊत आणि शरद पवार यांना टोला लगावलाय. सैफ अली प्रकरणात पोलीस तपास करत आहेत, लवकरच सत्य बाहेर येईल. परंतु लगेच शरद पवार किंवा संजय राऊत यांना राजकीय आखाड्यात उतरण्याची गरज नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे नसते याचं भान कदाचित संजय राऊतांना नसेल, परंतु पवार साहेबांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याला असायला हवं. चोरीच्या उद्देशानं सैफवरती हल्ला झाला असावा, अभिनेते रजा मुराद यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. सैफ अली खान यांच्यावर हल्ला झाला आणि त्यानंतर आता कला क्षेत्रामधून देखील विविध प्रतिक्रिया ह्या समोर येत आहेत. रजा मुराद यांनी देखील ही प्रतिक्रिया दिलेली आहे, ती आपण पाहूया. जहला देने वाली घटना है
ताज्जुब की बात यह है कि जिस बिल्डिंग में वो रहते हैं वहां सिक्योरिटी बहुत ही सक्षम है। ये समस्या जो है ये सिर्फ फिल्म वालों की ही नहीं है, बल्कि ये समस्या हर देशवासी की है। उसे सुरक्षा चाहिए, उसे ऐसी घटनाएं नहीं चाहिए जहां उसे अपनी जान का खतरा हो या अपने परिवार के सदस्यों की जान का खतरा हो। इस समस्या का जो है समाधान निकलना चाहिए। सवाल यह है कि इतनी बड़ी घटना हुई, इतनी हौलनाक घटना हुई और इस घटना को इतनी आसानी से अंजाम कैसे दे दिया गया, ये बात जो है ये बहुत ही फिक्र की बात है और ये बात बहुत शर्म की बात है। तो इसकी हद तक पहुंचना जो है बहुत जरूरी है, इसकी गहराई तक पहुंचना बहुत जरूरी है कि इस साजिश के पीछे कौन है और जो भी होगा उसे कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए, मैं ये कहता हूं।